हा, तर आपण मागील 2 दिवसापासून सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि सौर शक्ती म्हणजे सोलर एनर्जी हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक आपण या ठिकाणी पाहत आहेत. आपण सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन, दिनमान, पृथ्वी आणि सूर्यापासूनचे अंतर आणि जमीन आणि पाणी यांचे गुणधर्म याचा जो अभ्यास आहे, याचा अभ्यास आपण कालपर्यंत हे पॉइंट जे आहे ते आपण अभ्यासलेले आहेत. आजचे जे पॉइंट आपले जमिनीचे स्वरूप, समुद्र सपाटीपासूनची उंची आणि पृथ्वीवरील वातावरणाचा होणारा परिणाम, हे जे पॉइंट आहे हे पॉइंट आज आपल्याला इथे अभ्यासायचे आहे. कालपर्यंत आपण सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये जवळपास 4 पॉइंटचा आपण आतापर्यंत 2 दिवसात आपण अभ्यास केलेला आहे. आणि आज आपण जमिनीचे स्वरूप, समुद्र सपाटीपासूनची उंची आणि पृथ्वीवरील वातावरणाचा परिणाम हे पॉइंट्स जे आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. जमीन आणि पाणी आपण याचे गुणधर्म जे आहे ते काल आपण बघितलेले होते. जमिनीचा गुणधर्म जे आहे ते जमीन लवकर तापते, लवकर थंड होते. पाणी जे आहे ते लवकर तापतही नाही आणि लवकर थंडही होत नाही. जमीन ही कशी आहे, अपारदर्शक आहे, स्थिर आहे. तिच्यावरून परावर्तकता जी आहे ती कमी प्रमाणात होते. या उलट पाणी जे आहे ते द्रवरूप आहे, अस्थिर आहे, त्याच्यामध्ये नेहमी हालचाली होत असतात आणि बाष्पीभवनासारखी क्रिया सुद्धा त्याच्यावरून होत असते. म्हणून पाणी तापायला वेळ लागतो आणि तापल्यानंतर ते हळूहळू जे आहे ते थंड होते. परंतु जमीन जी आहे ती लवकरच तापते आणि लवकरच थंड सुद्धा होते. म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येते की जमीन आणि पाणी याचे दोघांचेही गुणधर्म जे आहे ते वेगवेगळे आहे. आणि सौरशक्ती जरी दोन्ही घटकाला सारख्या प्रमाणात मिळाली तरी तापण्याचा जो गुणधर्म आहे हा दोघांचाही वेगवेगळा असलेला आपल्याला इथे दिसून येतो. त्याच्यानंतर जमिनीचं स्वरूप काय आहे. आता ती जमिनीचं स्वरूप कसं आहे, जसं आता जमिनीच्या स्वरूपानुसार जमीन उष्णता ग्रहण करते. काही खडकाळ जमीन जास्त प्रमाणात उष्णता ग्रहण करते, तर चिकन माती किंवा हलक्या रंगाची माती जी आहे ती कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करते. आता जमीन म्हणजे जसं आता काळ्या रंगाची जर मृदा असेल तर ती मृदा मोठ्या प्रमाणात उष्णतेचं जे ग्रहण आहे ते उष्णता जी आहे ते मोठ्या प्रमाणात ग्रहण करते. या उलट जमीन वनस्पतीने आच्छादलेली असेल, जर जमिनीवर गवत असेल तर ती कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करणार. या उलट वनस्पती विरहित जमीन जी सूर्यकिरणांना उघडी असल्याने ती जास्त तापते. म्हणजे ज्या जमिनीवर जर वनस्पती असेल तर ती जमीन जी आहे ती कमी प्रमाणात तापणार. ज्या जमिनीवर वनस्पतीच राहत नाही ती जमीन जी आहे ती जास्त प्रमाणात तापणार. जसं बघा, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर सध्याच्या परिस्थितीत तापमानाचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त असते. कारण आपल्याकडचा जो भाग आहे हा भात शेतीचा आहे. म्हणजेच आपण तांदूळाचं उत्पादन जे आहे ते मोठ्या प्रमाणावर घेतो. परंतु जास्तीत जास्त शेती ही जी आहे ही पावसाळ्याच्या पाण्यावर, पावसाळ्याचे येणारे जे पाऊस आहे त्या पावसावर अवलंबून आहे. आणि फार कमी प्रमाणात जी आहे ती रब्बी पीक जी आहे ती फार कमी प्रमाणात आपण या ठिकाणी घेतो. मग काय होते, अशा वेळेस जसं आता उन्हाळ्याची स्थिती आहे सध्या, अशा वेळेस आपल्या ज्या जमिनी आहे या जमिनी पूर्णपणे मोकळ्या आहेत. आणि त्या कारणानं या ज्या जमिनी आहे या जमिनी मोठ्या प्रमाणावर तापतात. आणि आपल्याकडचं जे टेम्परेचर आहे, कारण आपल्याकडे आपण बागायती प्रकारची कुठल्याही प्रकारची शेती करत नाही. आपण फ्रुट्सची कोणत्याही प्रकारच्या फ्रुट्सची शेती करत नाही. भाजीपाला जे आहे ते जरी घेत असलो तरी प्रत्येक शेतात आपल्याला भाजीपाला घेत नाही. फार कमी प्रमाणात आपण भाजीपाल्याची शेती करतो. यावरून या जमिनी ज्या उघड्या असतात आणि आपल्याकडची जी मृदा आहे ती सुद्धा तांबड्या रंगाची मृदा आहे, ही सुद्धा मृदा मोठ्या प्रमाणावर तापते. त्यामुळे जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर सुद्धा आपल्याकडचं वाढलेलं आपल्याला इथे दिसून येते. आता वनस्पतीपासून जर जमिनीवर जर वनस्पती असल्या किंवा गवताचं जरी आच्छादन असलं तरी यापासून काय होते, 3 ते 6% सूर्यकिरण जे आहे ते आपोआपच वर परावर्तित होऊन जातात. ही जी सूर्यकिरण आहे ते वरच्यावर परावर्तित होऊन जातात. आणि बर्फाच्या पृष्ठभागावरून तर 80 ते 90% किरण जे आहे ते परावर्तित होतात. म्हणून हिमाच्छादित प्रदेशात सूर्यप्रकाश जरी पडला तरी जास्तीत जास्त सौरशक्ती जी आहे ते
त्या बर्फाच्या पृष्ठभागावरून जे आहे ते परावर्तित होतात. म्हणून पांढरा रंग जो आहे हा उष्णता ग्रहण करत नाही, परंतु काळा रंग जो आहे तो उष्णतेचा जो ग्रहण आहे तो मोठ्या प्रमाणावर करतो. मग बर्फाच्या पृष्ठभागावरून 80 ते 90% जी सूर्यकिरण आहे ते परावर्तित होत असल्याने हिमाच्छादित प्रदेश फार कमी प्रमाणात उष्णता ग्रहण करते. तर वालुकामय म्हणजे रेताड प्रदेश जर असेल किंवा वाळवंटीय भाग जर असेल तर त्या जमिनीवर 13 ते 18% सूर्यकिरण जे आहे ते परावर्तित होतात. म्हणजे यावरून जे आहे ते कमी प्रमाणात सूर्यकिरण जी आहे ती परावर्तित होतात. परंतु काळ्या रंगाची जर मृदा असेल तर काळ्या रंगाची जी मृदा आहे ती जास्त प्रमाणात उष्णतेचं काय करते, ग्रहण करते. म्हणून जमिनीचं स्वरूप कसं आहे त्यावर सुद्धा या ठिकाणी उष्णता ती जमीन कशा प्रमाणात ग्रहण करेल ते जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आता इथे बघा, इथं या जमिनीवर एका बाजूला समजा जर पर्वतीय भूप्रदेशाचा उतार सुद्धा कसा आहे त्यावर सुद्धा ते तापमानाचं प्रमाण जे आहे ते अवलंबून असते. एका बाजूने जर सूर्यकिरणे पडलेली असेल एखाद्या पर्वताच्या बाजूने तर तो भाग जास्त तापणार आणि दुसऱ्या भागावर जी सूर्यकिरणे आहे ती तिरप्या स्वरूपात पडणार, तर तिकडचा जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग जो आहे तो कमी प्रमाणात तापणार. आणि यावरून जमिनीच्या स्वरूपावरून सुद्धा आपल्याला असं दिसून येते की या जमिनीच्या स्वरूपावरून ती जमीन कशा प्रकारची आहे. ते आता मृदेचे वेगवेगळे प्रकार आहेत. काळी मृदा, खडकाळ मृदा, तांबडी मृदा, रेगूर मृदा, वेगवेगळ्या प्रकारच्या मृदा असतात. त्या मृदेनुसार तिची उष्णता ग्रहण करण्याची जी शक्ती असते ती त्या मृदेमध्ये अवलंबून असते आणि त्यानुसार ती मृदा तापते आणि ती मृदा थंड सुद्धा होते. परंतु त्या मृदेमध्ये जर वनस्पती असेल, एखाद्या ठिकाणी वेगवेगळ्या जर पिकं घेत असेल पीक पद्धती, तर ती जमीन जास्त तापणार नाही. त्या ठिकाणी वर्षभर जर एखाद्या प्रदेशात जर पीक पद्धती होत असेल तर ती जमीन जी आहे ती जास्त तापणार नाही. परंतु एखाद्या प्रदेशात जर पीक पद्धती नसेल तर ती जमीन जी आहे ती जमीन मोठ्या प्रमाणावर तापणार. म्हणजे या स्वरूपात म्हणजे यावरून आपल्याला असं दिसून येते की या ठिकाणी मृदा कशी आहे. आता वाळवंटीय जो भाग असला तो सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर तापतो, परंतु त्यावरून सुद्धा काही जी सूर्यकिरणे आहेत ती सूर्यकिरणे जी आहे ती परावर्तित होत असलेली आपल्याला दिसून येतात. ती जवळपास 13 ते 18% सूर्यकिरण जी आहे ही परावर्तित झालेली आपल्याला दिसून येतात. आणि बर्फाच्या पृष्ठभागावरून तर जवळपास 80 ते 90%. म्हणून बघा, आपण उन्हाळ्यामध्ये पांढऱ्या रंगाचे वस्त्र का परिधान करतो, कारण ते पांढऱ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते उष्णता धरून ठेवत नाही किंवा शोषून ठेवत नाही. परंतु उन्हाळ्यामध्ये आपण काळ्या रंगाचे वस्त्र चुकीने घालत नाही, कारण काळा रंगाचे वस्त्र काय करतात, ते उष्णतेचं ग्रहण करतात, मोठ्या प्रमाणात उष्णतेचं शोषण करतात. त्यामुळे गरमी जी आहे ती वाढते. म्हणून आपण जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा वापर करतो. म्हणून कारण पांढरा रंग जो आहे हा काय करतो, उष्णतेला बाहेर फेकतो, परावर्तित करून टाकतो. म्हणून यानुसार जमिनीचं जे स्वरूप काय आहे त्या जमिनीच्या स्वरूपावरून सुद्धा जी सूर्यापासून येणारी जी काही सौरशक्ती आहे ती कमी किंवा जास्त प्रमाणात वेगवेगळ्या स्वरूपात प्राप्त होत असते. नंतर आहे सौरशक्तीच्या वितरणावर पृथ्वीवरील वातावरणाचा परिणाम. आता वातावरणातून सूर्यकिरणे येत असताना त्यातील उष्णता म्हणजे सौरशक्ती खालील 3 क्रियेने नष्ट होते. ह्या 3 क्रिया ज्या आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. म्हणजे जी काही सौरशक्ती आपल्याला वाटते की सूर्य तर आपल्याला पूर्णपणे चमकतो, पूर्णपणे सौरशक्ती तो देतो, परंतु वातावरणातून या विकिरण, परावर्तन आणि शोषण या 3 क्रियेच्या माध्यमातून काय होते, ही जी सौरशक्ती आहे ही सौरशक्ती नष्ट होते. आता या विकिरणाच्या माध्यमातून बघा, वातावरणात असंख्य धुळीचे कण आहेत व हवेचे अणू असतात. सूर्यकिरणे वातावरणातून येत असताना ती या कणांना पडतात. काय होतात, पडतात. त्यामुळे सूर्यकिरणातील बरीचशी उष्णता त्या कणांपासून काय होते, विकिरित होते. ती एका बिंदूतून विकिरित होते.
बाहेर फेकल्या जाते. त्यामुळे सूर्यकिरणातील बरीचशी उष्णता त्या कणापासून बाहेर फेकली जाते. या प्रक्रियेला काय म्हणतो आपण? विकिरण प्रक्रिया म्हणतो. विकिरण म्हणजे एका बिंदूतून तो सूर्यकिरण तिथे आला तर ती वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या दिशेने ती विकिरित होते. त्याला आपण विकिरण प्रक्रिया म्हणतो. यात पुष्कळशी सौरशक्ती जी आहे ते पृथ्वीवर येण्याआधी काय होते? ती बाहेर पसरल्यामुळे ती नष्ट होते. आणि वातावरणातील या कणांचा व्यास उष्णतेच्या विद्युत चुंबकीय लहरीपेक्षा कमी विद्युत चुंबकीय लहरीपेक्षा कमी असेल तरच ही क्रिया घडते. आणि त्यामुळे आकाशातील निळा रंग हा विकिरण प्रक्रियेचा परिणाम आपल्याला दिसून येतो. आता जो आपल्याला आकाशात हा जो काही निळा रंग दिसतो, बरोबर आहे? हा जो निळा रंग ज्याला आपण स्काय ब्लू म्हणतो, स्काय म्हणजे आकाशाचाच हा निळा रंग जो आहे त्याला आपण स्काय ब्लू म्हणतो. हा जो रंग आहे, हा रंग कशामुळे दिसतो आपल्याला? जे जे काही सूक्ष्म कण जे आहेत, ते धुलीचे जे कण आहेत, धुलीकण, त्या धुलीकणांना जेव्हा सूर्यापासून जी काही एनर्जी येते, जी काही सूर्यकिरण येतात, ते त्या धुलीकणांवर ना जर पडले, तर त्यापासून ती जी किरणं आहे, ती किरणं विकिरित होतात आणि त्याचा परिणाम या या 7 रंगामध्ये निळ्या रंगाचा जो प्रभाव आहे, तो जास्त असल्या कारणानं संपूर्ण आकाश जे आहे, ते आकाश आपल्याला निळ्या रंगाचं दिसते. आता ही झाली एक विकिरणाची, म्हणजे एका धुलीकणातून ते जर सूर्यकिरण त्या धुलीकणाला टच झाली, तर त्यापासून ती किरणं वेगवेगळ्या दिशेने पसरतात. ही झाली विकिरणाची प्रक्रिया. आणि परावर्तन कसं होते? आता वातावरणातील पदार्थाच्या कणाचे व्यास वातावरणातून येणाऱ्या सौरशक्तीच्या लहरीपेक्षा जे आहे ते मोठे असते. त्या कणामुळे त्या कणामुळे काय होते, की उष्णतेच्या लहरी परावर्तन होतात व सूर्यकिरणाचा प्रकाश जो आहे तो वर फेकला जातो. या क्रियेत सौरशक्तीचा काही भाग नष्ट होतो. आता या ज्या क्रिया आहे वातावरणातील विकिरण म्हणा, परावर्तन म्हणा, शोषण म्हणा, या क्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर सौरशक्ती नष्ट होते. आता वातावरणातील पदार्थाच्या कणाचे व्यास वातावरणातून येणाऱ्या सौरशक्तीच्या लहरीपेक्षा मोठे असते. सूर्यकिरण जे आहे त्याच्यापेक्षा जर त्या कणांचे व्यास जर मोठे असेल, वातावरणात जे पसरलेले जे काही सूक्ष्म कण आहे त्याचा जर व्यास मोठा असेल, तर या कणामुळे काय होते, उष्णतेच्या लहरी ज्या आहेत त्या परावर्तित होतात, म्हणजे बाहेर फेकल्या जातात व सूर्यकिरणाचा जो प्रकाश आहे तो वर फेकला जातो. या क्रियेत सौरशक्तीचा भाग नष्ट होतो, म्हणजे ही क्रिया परावर्तनाची होते. जसं आत्ताच आपण परावर्तनाची क्रिया बघितली. जसं बर्फाच्छादित भाग आहे तर त्यापासून सूर्यकिरणे जी आहेत ती परावर्तित होतात, ती बाहेर फेकल्या जातात, ती शोषून घेत नाही. वनस्पतीपासून सुद्धा मोठ्या प्रमाणावर परावर्तनाची क्रिया होते. तसेच वातावरणात जे सूक्ष्म जे काही धुळीचे कण असेल किंवा इतर जे काही घटक असतील, त्याचा जर व्यास या सूर्यकिरणाच्या व्यासापेक्षा जर मोठा असेल, तर त्यामुळे ही क्रिया जी आहे ती परावर्तनाची क्रिया जी आहे ती घडून येते या वातावरणामध्ये. तिसरी आहे शोषण. आता इथे विकिरण आणि परावर्तन जरी आपल्याला सारखी वाटत असली, परंतु या विकिरणातून काय होते, या विकिरणातून एखाद्या धुळीकणाला जर ती सूर्यकिरणे अडत असली, तर ती सूर्यकिरणे विकिरित होतात, प्रसारित होतात. परंतु परावर्तन क्रियेमध्ये काय होते, परावर्तन क्रियेत ती सूर्यकिरणे डायरेक्ट बाहेर फेकल्या जातात. ती विकिरित होत नाही, तर ती डायरेक्ट बाहेर फेकल्या जाते. त्याला आपण परावर्तन म्हणतो. तिसरी आहे शोषण क्रिया. आता वातावरणातून सूर्याची किरणे किंवा उष्णतेच्या लहरी येत असताना त्याच्यातील पुष्कळशी उष्णता वातावरणातील निरनिराळे घटक शोषून घेतात आणि वातावरणातील बाष्पाने जास्तीत जास्त सौरशक्ती जी आहे ती नष्ट होते. आता या वातावरणामध्ये बघा, वायू असतात, धुळीकण असतात आणि बाष्प असतात. हे जे घटक आहे, हे घटक काय करतात, वातावरणातून येणारी जी की सौर ऊर्जा जी म्हणतो आपण किंवा सूर्यकिरणे म्हणतो, ही सूर्यकिरणे किंवा सौर ऊर्जा ही एक शक्ती आहे, एनर्जी आहे. मग ती येत असताना वातावरणात वेगवेगळ्या प्रकारचे वायू आहे, जे उष्णतेला धरून ठेवतात. वेगवेगळ्या प्रकारचे वायू
कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, क्लोरोफ्लोरोकार्बन असेल, यासारखे जे वायू आहेत, नायट्रस ऑक्साईड असेल, हे काय करतात, उष्णतेला धरून ठेवतात. त्याचप्रमाणे वातावरणातील धुळीकण हे सुद्धा काही प्रमाणात त्या उष्णते शोषून घेतात. त्याचप्रमाणे बाष्प जे आहे, जे वातावरणात तापमानामुळे जी बाष्पीभवनाची क्रिया होते, हे बाष्प सुद्धा ती उष्णता जी आहे ती मोठ्या प्रमाणात ग्रहण करतात आणि मोठ्या प्रमाणात त्या उष्णतेचं शोषण करतात. आणि त्यामुळे पृथ्वीवर जी काही आपल्याला सूर्य जो मोठ्या प्रमाणात दिसत असला की सूर्य मोठ्या प्रमाणात आपल्याला उष्णता देत आहे, तर तो सूर्य जरी मोठ्या प्रमाणावर उष्णता देत असला तरीही त्यापैकी 50% सुद्धा एनर्जी, 50% सुद्धा सौरशक्ती ही पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही. त्यापैकी मोठ्या प्रमाणात सौरशक्ती विकिरण, परावर्तन आणि शोषण या 3 क्रियेच्या माध्यमातून ती आधीच बाहेर फेकल्या जाते. म्हणून सौरशक्तीच्या वितरणावर या पृथ्वीवरील वातावरणाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात म्हणजे जो प्रभाव आहे तो प्रभाव झालेला दिसतो. तर या वातावरणामधील घटक जे आहे, जे वातावरणाचे मुख्य घटक, धुळीकण, वेगवेगळ्या प्रकारचे वायू आणि जलबाष्प, हे जे 3 घटक आहे, हे 3 घटक सुद्धा शोषून घेतात. त्याचप्रमाणे परावर्तन आणि विकिरणाच्या माध्यमातून सुद्धा जी काही सूर्यकिरणे आहे ती विकिरणाच्या माध्यमातून विकिरित केल्या जातात आणि परावर्तनाच्या माध्यमातून ती बाहेर फेकल्या जातात. त्यामुळे सुद्धा पृथ्वीपर्यंत तेवढी जी काही उष्णता आहे ती उष्णता येऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी सौरशक्तीच्या वितरणावर हे पृथ्वीवरील या वातावरणाचा सुद्धा परिणाम या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे असा परिणाम या ठिकाणी आपल्याला झालेला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी हे सगळे घटक जे आहे ते सगळे घटक आपण या ठिकाणी बघितलेले आहेत, ज्यामध्ये आपण पहिला घटक पाहिला होता की सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणारा कोन. सूर्यकिरणे या विषुववृत्तापासून तर ध्रुवापर्यंत कशा प्रकारचा जे कोन आहेत ते करतात आणि त्यापासून किती सौरशक्ती कोणत्या भागात मिळते ते अवलंबून असते सूर्यकिरणाचा भूपृष्ठाशी होणाऱ्या कोनावर. दिनमानामध्ये आपण वेगवेगळे पॉइंट बघितले. भिन्न ऋतूत सौरशक्तीचे वितरण 21 मार्च आणि 22 सप्टेंबर हे असे 2 दिवस आहे की ज्या ठिकाणी विषुववृत्तावर समसमान दिवस आणि रात्र असते आणि कर्कवृत्त मकर वृत्तापर्यंत समसमान दिवस आणि रात्र असते. परंतु त्यानंतर अयन दिनामध्ये 21 जून म्हणजे जास्तीत जास्त सूर्य जो आहे तो उत्तर गोलार्धात गेला असतो, म्हणून उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस आणि दक्षिण गोलार्धात सर्वात मोठी रात्र अशी स्थिती त्या ठिकाणी असते. त्यानंतर 21 डिसेंबरला सूर्य जो आहे तो जास्तीत जास्त दक्षिणेकडे गेलेला असतो, म्हणून दक्षिण भागात सर्वात मोठा दिवस म्हणजे दक्षिण गोलार्धात, तर उत्तर गोलार्धात सर्वात मोठी रात्र अशी जी स्थिती आहे ती स्थिती या ठिकाणी असलेली आपल्याला दिसून येते. नंतर बघितला होता पॉइंट आपण पृथ्वी व सूर्य यामधील अंतर. आता पृथ्वी आणि सूर्य यामधील अंतर सरासरी अंतर 14,96,00,000 किलोमीटर आहे. परंतु अपसूर्य स्थितीमध्ये हे अंतर जे आहे ते वाढते, ते 15,20,00,000 किलोमीटर होते. तर उपसूर्य स्थितीमध्ये ते अंतर पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या स्थितीत, ही जी स्थिती आहे ही पृथ्वीची वार्षिक गती त्याला म्हणतो की एक चक्कर, पृथ्वीचा एक चक्कर म्हणजे पृथ्वीची वार्षिक गती. आणि या वार्षिक गतीमध्ये पृथ्वी एक वेळा सूर्याच्या दूर जाते आणि एक वेळा सूर्याच्या जवळ येते. जी जवळ येण्याची स्थिती असते ती त्या स्थितीला उपसूर्य स्थिती म्हणतात. त्यामध्ये अंतर 14,70,00,000 किलोमीटर असते. आता ही जी स्थिती आहे ही स्थिती वेगवेगळ्या महिन्यांमध्ये येत असलेली आपल्याला दिसते. पहिली जी स्थिती आहे ती अपसूर्याची, ती जुलै महिन्यात येते. आणि दुसरी जी स्थिती आहे, माईक ज्यांचे सुरू असेल त्यांनी बंद करा. दुसरी जी स्थिती आहे ती येते जानेवारी महिन्यामध्ये. आणि त्यावेळेस आपल्याकडे जो आहे जानेवारी महिन्यामध्ये आपल्याकडे हिवाळ्याची स्थिती असते आणि जुलैच्या दरम्यान पर्यंत आपल्याकडे उन्हाळ्याची स्थिती असलेली आपल्याला दिसून येते.
त्यानंतर जमीन आणि पाण्याचे गुणधर्म आताच आपण बघितले. जमीन आणि पाण्याच्या गुणधर्मामध्ये जमीन जी आहे ती लवकर तापते, लवकर थंड होते. पाणी जे आहे ते सावकाश तापते आणि सावकाश थंड सुद्धा होते. त्यानंतर जमिनीच्या स्वरूपानुसार जे आता आज आपण जे पॉइंट बघितले की जमिनीचं स्वरूप कसं आहे. जमीन जर काळ्या रंगाची असेल तर ती मोठ्या प्रमाणात तापणार, कारण की काळा रंग जो आहे तो उष्णता शोषून घेतो. आणि जमीन खडकाळ जरी असेल तरी सुद्धा ती तापणार. परंतु काही जर चिकन माती असेल किंवा हलक्या रंगाची मृदा असेल, पांढुरक्या रंगाची जर मृदा असेल तर ती कमी प्रमाणात तापणार. या उलट जमीन जर वनांनी म्हणा किंवा वनस्पतीने आच्छादलेली असेल, गवताने आच्छादलेली असेल तर ती जमीन जी आहे ती कमी प्रमाणात तापणार. परंतु वनस्पती विरहित जमीन जी आहे ती जर सूर्यकिरणांना जर उघडी असेल तर ती मोठ्या प्रमाणावर तापणार. आता वनस्पतीपासून जवळपास 3 ते 6% जी सूर्यकिरणे आहेत ते परावर्तित होतात, डायरेक्ट वातावरणात बाहेर फेकल्या जातात. आणि बर्फाचा पृष्ठभाग असेल, बर्फाच्छादित प्रदेश, तर त्याच्यावरून जवळपास 80 ते 90% जी काही किरणं आहे ती परावर्तित होत असलेली आपल्याला दिसतात. म्हणून हिमाच्छादित प्रदेशात फार कमी प्रमाणात उष्णताचं जे ग्रहण आहे ते उष्णतेचं ग्रहण झालेलं आपल्याला दिसते. वालुकामय रेती सुद्धा ही सुद्धा जवळपास 13 ते 18% सूर्यकिरणे जे आहे ते परावर्तित होतात, परंतु तिथलं टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर जास्त असलेलं आपल्याला दिसते. नंतर आहे सौरशक्तीच्या वितरणावर पृथ्वीवरील वातावरणाचा परिणाम, जे आपण आताच पॉइंट बघितले, विकिरण, परावर्तन आणि शोषण. विकिरणामध्ये जे वातावरणातील सूक्ष्म धुळीकण जे असतात त्या धुळीकणामुळे आवाज येतो ना या मशीनचा. पण ज्यांचे माईक सुरू असतील ते बंद करा. तर विकिरण जे आहे या विकिरणाच्या क्रियेमध्ये सूक्ष्म धुळीकणापासून जे आहे ती किरण जे आहे ते परावर्तित होतात. म्हणजे एका बिंदूमधून, एका पॉइंट मधून वेगवेगळ्या दिशेनं किरण जे परावर्तित होतात आणि त्यामुळे जो आकाशाचा जो या 7 रंगामध्ये निळा रंग जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी दिसतो. परावर्तनाच्या क्रियेमध्ये काय होते की एखाद्या घटकापासून सूक्ष्म धुळीकण किंवा वातावरणातील जे वेगवेगळे घटक आहेत त्याचा जर व्यास या सूर्यकिरणाच्या व्यासापेक्षा जर मोठा असेल तर त्यामुळे ही परावर्तनाची क्रिया होते. म्हणजे वातावरणातून येणारी जी प्रत्यक्ष सूर्यकिरणे ही डायरेक्ट वापस बाहेर फेकल्या जातात. तर ही झाली परावर्तनाची क्रिया. आणि शोषणाच्या क्रियेमध्ये वातावरणाचे जे घटक आहेत, वायू, धुळीकण आणि जलबाष्प किंवा बाष्प, हे जे घटक आहे हे घटक काय करतात, आपल्यामध्ये उष्णतेचं ग्रहण करतात आणि त्यामुळे सुद्धा पृथ्वीवर तेवढी उष्णता येत नाही. किंवा हे जे ग्रीन हाऊस गॅसेस आहे त्यामुळे पृथ्वीचं जे तापमान आहे ते टिकवण्याचं सुद्धा काम हे वायू जे आहे ते करतात. तर ठीक आहे, आजचं जे लेक्चर आहे ते लेक्चर जे आहे ते या ठिकाणी मी थांबवतो. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉइंट बघू.